नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो. आज एक वेगळा मुद्दा घेऊन तुमच्या समोर आलोय. अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा मुद्दा आहे. तो म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाने नुकताच एक फॉर्म डिक्लेअर केलेला आहे आणि हा जो फॉर्म आहे त्याला म्हणतात SIR. ओके, म्हणजेच स्पेशल स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्हिजन फॉर्म. आणि हा फॉर्म फिलअप करणं प्रत्येक मतदाराला कंपल्सरी आहे. त्या फॉर्म फिलअप केल्यामुळे आपल्याला ऍक्च्युली मतदाराची यादी कळणार आहे. एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे नाही ऍक्च्युली, हे सगळ्या गोष्टी कळणार आहेत. यासाठी एक फॉर्म फिलअप केलाय, निवडणूक फिलअप करायचा आहे प्रत्येक मतदाराला आणि त्या संदर्भातच आपण चर्चा करणार आहोत. फॉर्मचं नाव आहे SIR. ओके, स्पेशल इन्स्टिट्यूट रिव्हिजन. ओके, यामध्ये मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी एक विशेष मोहीम भारतीय निवडणूक आयोगाने राबवलेली आहे. पात्र मतदानाची नोंदणी करणं, अपात्र मतदार जे आहेत त्यांची नावं वगळणं, आज यासाठी हा फॉर्म फिलअप करायचा आहे प्रत्येकाने. आता बघायचं आपल्याला यामुळे काय होणार आहे. हा फॉर्म फिलअप केल्यामुळे अचूक मतदाराची यादी तयार करता येणार आहे. त्याबरोबर नवीन मतदारांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यानंतर एखादं डुप्लिकेट मतदार कार्ड काढलेलं असेल व्यक्तीने ते समजणार आहे. दुसरी गोष्ट, एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे परंतु त्याचं मतदान यादीमध्ये काय आहे, नाव आहे. ह्या गोष्टी निवडणूक आयोगाला समजणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा जो फॉर्म आहे हा प्रत्येक मतदाराला कंपल्सरी केलेला आहे आणि निवडणूक आयोगाने प्रत्येक गावातील मराठी शाळेमध्ये असेल ही एक विशेष मोहीम चालू केलेली आहे. किंवा प्रत्येक मतदार हा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा फॉर्म फिलअप करू शकतो. ओके, आता आपली याची सगळी डिटेल बघणार आहोत. यामुळे नवीन मतदार नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर तुमच्या नावामध्ये काही बदल झालेला असेल, ओके, तेही करता येणार आहे. त्याचबरोबर तुमचा नवीन ऍड्रेस असेल, समजा एखादा मतदार हा गावचा आहे परंतु तो शहरी भागामध्ये स्थायिक झाला असेल नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने, तर तुमचा पत्ता सुद्धा चेंज करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्थलांतरित जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणचं जे वोटिंग आहे ते या ठिकाणी ट्रान्सफर करता येणार आहे, जेणेकरून दोन ठिकाणी मतदाराचं नाव येणार नाही. त्याचबरोबर मृत व्यक्ती ज्या झालेल्या असतील त्यांची मतदार यादीमधनं डायरेक्ट निवडणूक आयोगाला काय करता येतील, नावं कॅन्सल करता येणार आहेत. आता यामुळे निपक्षपातीपणे हा सगळा पारदर्शक व्यवहार होणार आहे. त्याचबरोबर एक मतदार यादी म्हणजे जी मतदार यादी आहे ती एक प्रॉपर पद्धतीने बनवता येईल, हे निवडणूक आयोगाचं काम आहे. त्याचबरोबर यामुळे एक विशेष मोहीम सध्या निवडणूक आयोगाने राबवलेली आहे. आणि काहींना वाटलं असेल की आपल्याला ऑनलाईन जे ऑफलाईन पद्धतीने आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला मराठी शाळेमध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी करता येतील. पण काहींना समजा त्या ठिकाणी जाता येत नसेल तर या ठिकाणी मी एक नवीन गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या ठिकाणी तुम्ही हे ऍप्लिकेशन करू शकताय. हा SIR नावाचा फॉर्म फिलअप करू शकताय. आता SR नावाचा जो फॉर्म फिलअप आहे त्यामध्ये 2-3 टप्पे फॉर्म मध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की कॉलम 1, कॉलम 2 आणि कॉलम 3 अशा पद्धतीचे टप्पे आहेत. त्यामध्ये जर समजा 2002 पूर्वी मतदार यादीमध्ये नाव असेल तर कॉलम कुठला भरायचा आहे, मृत व्यक्तीची माहिती आपण देत असेल तर ते नाव कॅन्सल होणार आहे. अशा पद्धतीने मात्र एखाद्या मतदाराला आपल्याला ऑनलाईन त्या ठिकाणी फॉर्म फिलअप करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा फॉर्म फिलअप करू शकताय. त्यासाठी तुम्हाला www. वेबसाईट या ठिकाणी सांगतो, voters.e.gov.in या वेबसाईट वरती जाऊन सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचा फॉर्म फिलअप करू शकता. ओके, हे देखील माहित असायला पाहिजे की घर बसल्या सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता. परंतु माझी सर्व मतदारांना विनंती आहे की आपण हा फॉर्म प्रत्येकाने फिलअप केलाच पाहिजे. आता विशेष मोहीम तुम्हाला जर बघितलं तर 29 जुलै पूर्वी तुम्ही जे आहे ते ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट हे तुमच्या मराठी शाळेच्या माध्यमातून गोळा केले जाते. पण जर समजा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन फॉर्म फिलअप करू शकता.
लास्ट तारीख लक्षात ठेवा, ते 7 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला, तसं पाहिलं तर 29 जुलै पर्यंत हे जे फॉर्म आहे तो प्रत्येक मतदाराने फिल केला पाहिजे. याच्याकडे जाणीवपूर्वक तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर प्रत्येक मतदाराने हा फॉर्म फिल केला पाहिजे, एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.